ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे। 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। अखेर सर्व लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 8वा दिवस 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज 29 सप्टेंबर सोमवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल पैसे आले नव्हते, परंतु आज सोमवार आहे तर आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना अंबाबाई पावलेली आहे। कारण आज नवरात्रीचा 8वा दिवस आहे, तर नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर आज सोमवार रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज हप्ता येईल, आज पैसे येतील, आज पैसे या जिल्ह्यांमध्ये विस्तार होतील, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 8वा दिवस गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार व्हायला सुरुवात झालेली आहे त्याची सुद्धा आपण माहिती बघून घेऊयात। कारण कालच लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे कालच बँकांकडे पाठवण्यात आलेले होते आणि या बँकांच्या माध्यमातून आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याचे आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याच माध्यमातून या ठिकाणी 3600 कोटींचा निधी सप्टेंबर हप्त्यासाठी आणि 3600 कोटींचा निधी या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्यासाठी, म्हणजेच या ठिकाणी दोन्ही मिळून 7,200 कोटींचा निधी या दोन्ही हप्त्यासाठी कालच बँकांमध्ये पाठवण्यात आलेला आहे। आजपासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनी ऐकायचं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी काय म्हटलेले आहे। कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोडले, म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते पैसे अकाउंटला जातील। आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी विस्तार करण्यासाठी कालच बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले होते आणि त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, नवरात्रीचा आज 8वा दिवस आहे, आज सोमवार आहे। आज 29 सप्टेंबर रोजी सर्व बँका सकाळपासून या ठिकाणी सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून हप्ता सुद्धा काढून आणलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून या ठिकाणी बसलेले आहेत। ज्या ज्या बहिणी या ठिकाणी बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून बसलेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की बँकेचे काम सुरळीतपणे सुरू राहू द्या, तुम्ही बँकेमध्ये जाऊन बसू नका। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत का, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील का? कारण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी KYC ची सिस्टम लावण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC केल्यावरती येणार आहे का, KYC नाही केली तरी पण येणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु
परंतु लाडकी बहिणीनं आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना कोणता आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींना कोणती खुशखबर दिलेली आहे, लाडकी बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जिनके खाते में पैसे नहीं आए वो भी आज रात से कल से सबके खाते में पूरे पैसे आ जाएंगे। तर बघा लाडके बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचे पैसे, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे आज सकाळपासून विस्तार करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघितले। आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज कोणाला पैसे येतील, सर्व मिळून किती पैसे येतील, मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये या जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये आणि या ठिकाणी ओवाळणीचे 1500 रुपये म्हणजेच एकंदरीत हे पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे पैसे येणार नाही। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये बघा लाडक्या बहिणीनं सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यांचे त्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणीनं 3 गॅसचे 2500 रुपये आणि लाडक्या बहिणीनं एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये नवरात्रीची 1500 रुपयांची ओवाळणी विस्तार होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणीनं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तार होत आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा तुम्ही केवायसी केलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी केलेली असो किंवा नसेल, म्हणजेच केवायसी जरी केली नसेल किंवा केलेली असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये आणि या ठिकाणी नवरात्रीची ओवाळणी 1500 रुपये विस्तार होणार आहे। कारण हे केवायसीची प्रोसेस 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे हे केवायसी करो अगर ना करो तरी पण तुमच्या खात्यामध्ये विस्तार होतील। परंतु लाडक्या बहिणींना जर तुम्हाला परत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पुढील अजून 4 वर्षे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे। म्हणजेच सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी केवायसी जरी केले नाही तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडक्या बहीण योजनेमध्ये राज्य सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्यातील 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी या ठिकाणी साड्या नेसलेल्या होत्या, नकली या ठिकाणी केस लावलेले होते, डोक्याला टिकली लागलेले होते, होटाला लावले, डोळ्याला काजळ लावलेलं होतं आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा महिलाच आहोत अशा पद्धतीने यांनी कागदपत्रे काढली आणि अर्ज केला होता। म्हणजे शासनाला काय वाटलं, एकतर या महिला असतील किंवा या तर एकतर तृतीयपंथी असतील, त्या अनुषंगाने पैसे देण्यास शासनाने सुरुवात केली। परंतु परत लक्षात आलं की हे 14,000 पुरुष होते। म्हणजेच या 14,000 पुरुषांमुळे भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे थांबलेले होते। म्हणजेच लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये काही लाडक्या बहिणी अपात्र होत्या तरी पण या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे अर्ज सुद्धा पात्र ठरलेले आहेत आणि ज्या बहिणी गरजू होत्या, गरीब होत्या अशाच बहिणींना काही हप्त्यांचे पैसे आले तर काही हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो आता काळजी करायची गरज नाही, कारण आता आम्ही आलेलो आहे त्यामुळे तुमचा लाभ वंचित राहून देणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे
वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता आणि 26 लाख बहिणी याच्यामध्ये श्रीमंत होत्या, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेती होती। काही बहिणी अशा होत्या की त्यांच्याकडे 50-50 लाख रुपयांच्या गाड्या होत्या, तरी पण त्यांनी लालचीपोटी या ठिकाणी पैशाच्या हवासापोटी या ठिकाणी अर्ज केलेले होते आणि त्यांनी सुद्धा 1 वर्ष लाभ घेतलेला आहे। परंतु या आता दुसऱ्या वर्षापासून त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही। ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, अशाच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणी श्रीमंत होत्या, ज्यांच्याकडे भरगंट पैसा होता, ज्यांच्याकडे युक्ती होते, ज्यांच्याकडे डोकं लावायची क्षमता होती, अशा बहिणीने या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला, या ठिकाणी पैसे घेतल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही, परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील अशा बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, आता याच्यापुढे भरपूर वेळ घेणार नाही। तुम्हाला या ठिकाणी थेट जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमच्या बँक खाते या प्रमुख जिल्ह्यांपैकी, प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो आज 29 सप्टेंबर सोमवार या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींची आज सकाळपासून प्रत्यक्ष संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो अशा पण काही बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज कोणाला पैसे येतील, सर्व मिळून किती पैसे येतील, मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का, त्यासोबतच KYC केले असेल, KYC केले नसेल तर पैसे येणार आहेत का, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत का, नवरात्रीच्या ओवाळणी मिळणार आहे का, असे जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या संपूर्ण सविस्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये देत आहे। त्यासोबत KYC करताना OTP आला नाही, KYC करताना मोबाईल नंबर चुकला, KYC करताना अशा गोष्टी दुरुस्ती झालेल्या आहेत, मोबाईलवरती OTP येत नाही, KYCची वेबसाईट उघडत नाही, अशा पद्धतीचे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहे। होय, तुम्ही खरंच ऐकताय। या ठिकाणी आपल्याकडे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की KYC करताना काही अडचण आल्या तर काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो आपण बघून घेऊयात की आतापर्यंत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत होते आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते आणि आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी विस्तार करण्यासाठी या ठिकाणी काल निधी पाठवण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी लगेच वाचून दाखवता, जेणेकरून लाडकी बहिणींनो मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा वेळ वायाला जाणार नाही, तुमची सकाळची महत्त्वाची कामे करायला तुम्हाला वेळ सुद्धा मिळणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती की आजपासून निधी वाटपाला सुरुवात होत आहे, कारण लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जर विचार करायचा झाला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, त्याच दृष्टिकोनातून या शेवटच्या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील उर्वरित 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे विस्तार होत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच देत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या लाडक्या बहिणींच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार आहे, तेलाचा ड्रम किती रुपयांना मिळणार आहे, शेंगदाणा असेल, खोबरे असेल, साखर असेल, दूध असेल, पेट्रोल असेल, अशा ज्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या होत्या तर अशा सर्व वस्तूंच्या किमती आता या ठिकाणी कमी करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत तुम्हाला 15 ते 16 लिटरचा तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार आहे, 15 ते 16 किलोचा तेलाचा डबा आता किती रुपयांना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब
यांच्या माध्यमातून विविध वस्तूंच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कारण कोणती जरी वस्तू घ्यायची झाली तर त्यावरती एकतर 28% किंवा 18% किंवा 12% GST लावण्यात येत होता, परंतु आतापासून अशा प्रकारचे स्लॅब कमी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे कमी पैशांमध्ये अधिक वस्तूसुद्धा मिळत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे आलेले होते, ते महत्त्वाचे मुद्दे सुद्धा बघितले आहेत। आता आपण या ठिकाणी थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। लवकरच आता लाडक्या बहिणींना दसरा सण येत आहे, तर त्या दसऱ्यानिमित्त सुद्धा लाडक्या बहिणींना अजून काही गिफ्ट मिळणार आहेत, अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 29 सप्टेंबर 30 सप्टेंबर म्हणजे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार होते आणि त्याप्रमाणे पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेकवरती सही करण्यात आलेली होती आणि प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने या प्रमुख जिल्ह्यामधील सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच जे अगोदर नियम लावण्यात आलेले होते तर ते नियम तसे ठेवण्यात आलेले आहेत, परंतु अजून काही नियम लावण्यात आलेले आहेत, कारण भरपूर अशा लाडकी बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी या नियमांचा आधार घेऊनच चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना आता ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपयांची गरज असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व पैसे नियमांच्या आधारावरती विस्तार होणार आहेत। तुम्हाला या ठिकाणी जुलै महिना हप्ता, सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, जानेवारी महिना अशा सर्व महिन्यांचे पैसे या ठिकाणी आता नियमांच्या आधारावरती वाटप केले जातील। आता हे नियम आज 29 सप्टेंबर सोमवारपासून लागू झालेले आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या नियमांचं पालन करायचं आहे। तर हे नियम कोणकोणते आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी कशा पद्धतीने पालन करायचं आहे त्याचीच माहिती तुम्हाला सुद्धा देत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत होऊन जाईल आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। एकंदरीत बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत लाडक्या बहिणींना कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार नाही, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा देत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, कारण आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 29 सप्टेंबर आजचा वार सोमवार, आज सर्व लाडक्या बहिणींचा नवरात्रीचा 8वा दिवस गोड सुद्धा झालेला आहे आणि लाडक्या बहिणीने याचप्रमाणे उद्या सुद्धा नवरात्रीचा 9वा दिवस गोड होईल, कारण उद्या 30 सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कालपासूनच सुरुवात करण्यात येणार होते, परंतु काल रविवार होता, त्या अनुषंगाने कालपासून पैसे सोडण्यात आलेले नव्हते, कारण काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। त्या अनुषंगाने कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आज सकाळपासून सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आज 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा आज सकाळपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एकंदरीत 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच आज सकाळी 8 जिल्ह्यांमध्ये, दुपारी 8 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या सकाळी या ठिकाणी 8 जिल्ह्यांमध्ये, उद्या दुपारी सकाळी 12 जिल्ह्यांमध्ये एकंदरीत आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा समजणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे।
कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या प्रमुख 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत. 5 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे न सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 5 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. ज्या बहिणी 5 जिल्ह्यातील नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे 5 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आज 29 सप्टेंबर आजचा वार सोमवार लाडक्या बहिणींचा गोड झाला. नवरात्रीचा 8वा दिवस गोड झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत. त्यासोबतच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यासोबतच नवरात्रीची ओवाळणी विस्तांतर होत आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये एकंदरीत सर्व हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आता खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता तुमचा वेळ घेणार नाही. तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तोटा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये आज किती वाजता पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे पैसे वाटप होतील याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाचे आदेश देऊन जातील आणि पैसे जमायला सुरुवात सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणीने महत्वाची कामे करायची आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणीने अगोदरपासून महत्वाची कामे केलेली असतील किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणी आता महत्वाची कामे करून ठेवतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्वाची कामे करणार नाहीत, या कामांकडे दुर्लक्ष करतील, अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. अशा बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहायचं आहे. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या ठिकाणी पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं. त्यामुळे आज प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, त्यासोबत गडचिरोली, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पैसे येत आहे. धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांपैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये काटाकाट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण जिल्ह्यांची यादी बघितली आहे. आता आपण बँकांची यादी सुद्धा बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 5 प्रकारच्या बँका आहेत. त्याच्यामध्ये सरकारी बँका, खासगी बँका, सरकारी बँका, सहकारी बँका, पतसंस्था बँका आणि सोसायटीच्या बँका. बघा अशा प्रकारे 5 प्रकारच्या बँका आहेत. तर या 5 प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येतील. फक्त या बँकांना आधार कार्ड लिंक होत असावं, या बँकांना डीबीटीची सिस्टीम असायला पाहिजे, तरच या बँकांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजून जाईल की त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे वाटप होतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने कसलीही काळजी करायची नाही.